त्याने ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून अगोदर सुरी मागवली। नीटच्या परीक्षेमध्ये 720 पैकी 710 मार्क पडले। त्यामुळे आनंदाच्या भरामध्ये त्याने मित्रांबरोबर पार्टी केली। पुण्यामधून भोपाळला जाण्यासाठी त्याने रिटर्न तिकीट अगोदरच काढून ठेवली होती। पण 11 तारखेच्या रात्री या मुलाने ऑनलाईन मागवलेल्या चाकूने स्वतःवरती सपासप वार करून स्वतःचं जीवन संपवलं। कोणालाच काही कळत नव्हतं, कारण की जो मुलगा आदल्या दिवशी मित्रांबरोबर एकदम आनंदामध्ये होता तो दुसऱ्या दिवशी असं काही करेल याची कोणाला कल्पनाच नव्हती। उत्कर्षचं MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं, पण त्या अगोदरच त्याने एकदम भयंकर पद्धतीने स्वतःला संपवले। पण बीडमधील 20 वर्ष उत्कर्ष शिंगणेने एवढं टोकाचं पाऊल का उचललं? त्यांनी स्वतःला संपवण्या अगोदर चिठ्ठीमध्ये असं काय लिहिलं होतं? चला सविस्तर पाहू। काही दिवसा अगोदरच आपण महाराष्ट्रातील एका MBBS डॉक्टरबद्दल एक धक्कादायक बातमी ऐकली होती। ही बातमी होती सोलापूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या MBBS डॉक्टर मुलाची। वय फक्त 24 वर्ष आदित्य नांबियार यांनी स्वतःला घरामध्ये बंद करून टोकाचा निर्णय घेतला होता। स्वतःला संपवण्या अगोदर त्रास होऊ नये म्हणून आदित्यने अगोदर गुंगीचं इंजेक्शन घेतलं होतं, नंतर स्वतःच्या हाताची नस कापली होती। पुढे तो घरामध्ये संपूर्ण जागेवरती फिरला आणि नंतर स्वतःच्याच हाताने गळा चिरून स्वतःचं आयुष्य संपवलं। त्याच्या रूमवरती सर्वत्रच रक्ताचे डाग होते। त्याच्या शेजारी दारूची बाटली आणि एक इंजेक्शन पडलेलं होतं। आदित्यच्या अंगावरती शर्ट नव्हता, गळ्यावरती चाकूचे निशाण होते। त्याच्या उजव्या हाताच्या जवळ रक्ताने माखलेला चाकू होता, तसेच बाजूला एक कात्री पडलेली होती। याशिवाय घटनास्थळी या प्रकरणाने पोलिसांनी आदित्यने मानसिक तणावामधून आपलं जीवन संपवलं असा अंदाज वर्तवला होता। आणि आता पुन्हा एकदा बीडमधील MBBS विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं कळत आहे। उत्कर्ष शिंगणे, वय वर्ष 20 असं या मुलाचं नाव ना। बीडचा असलेला उत्कर्ष हा भोपाळमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स म्हणजेच एम्समध्ये शिक्षण घेत होता। तो मूळचा बीडचा रहिवासी, परंतु MBBS डॉक्टर होण्यासाठी त्याला भोपाळला ॲडमिशन मिळालं। आपल्या घरापासून दूर राहून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा उत्कर्ष हा अभ्यासामध्ये खूप हुशार होता। त्याला नीटच्या परीक्षेमध्ये 700 पैकी 710 मार्क मिळाले। सांगितलं जातंय गेल्या अनेक दिवसापासून उत्कर्ष हा तणावामध्ये होता, तो डिप्रेशनमध्ये गेला होता। डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी उत्कर्ष स्वतःवरती उपचार देखील घेत होता। 8 मेला पुण्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा चालू झाल्या होत्या। त्या स्पर्धेसाठी मध्ये भाग घेण्यासाठी उत्कर्ष 8 मेला पुण्यामध्ये आला होता। पुण्यामध्ये त्यांनी मित्रांबरोबर आदल्या दिवशी डीजेच्या पार्टीमध्ये सहभाग घेतला होता। त्या अगोदर त्यांनी ऑनलाईन चाकू मागवला होता। तो ज्या वसतिगृहामध्ये राहत होता त्या वसतिगृहातल्या बाथरूममध्ये जाऊन त्याने स्वतःचा गळा चिरला। बऱ्याच वेळ उत्कर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। त्यावेळेस ही गोष्ट वसतिगृहामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली, तोपर्यंत उशीर झाला होता। उत्कर्षने स्वतःला संपवण्या अगोदर एक चिठ्ठी लिहिली होती। ती चिठ्ठी त्याच्या आईवडिलांना देखील पाठवण्यात आलेली आहे। चिठ्ठीमध्ये जे लिहिलं होतं तेच त्याने व्हॉट्सअप स्टेटसला देखील ठेवलं होतं। त्याने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, मी भोपाळचा एम्सचा विद्यार्थी आहे। शिक्षणाचा त्रास आणि नैराश्यामुळे मी टोकाचं पाऊल उचलत आहे। या चिठ्ठीमध्ये पुढे लिहिलं होतं, मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो अभ्यासक्रमामधून फ्रेंच, मुघल आणि रशियन इतिहास काढून टाकावा। त्याऐवजी त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचं चारित्र्य समाविष्ट करावं। सध्या पोलिसांना उत्कर्षने लिहिलेली जी चिठ्ठी सापडली त्याचा पोलीस तपास घेत आहे। त्यांनी महाविद्यालयाच्या फेस्टिवलमध्ये भाग घेतला, मित्रांबरोबर डीजेवरती नाचला। एवढंच काय, दुसऱ्या दिवशी भोपाळला रिटर्न जाण्यासाठी त्यांनी तिकीटही बुक केली होती। मित्रांनो, वर्षभरात नीटच्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात। त्यामधून काहींना डॉक्टर व्हायचं असतं तर काहींना IIT मधून इंजिनियरची पदवी घ्यायची असते। पण ह्या परीक्षा अजिबात सोप्या नसतात, यामध्ये अभ्यासही तेवढाच कठीण असतो। त्यामुळे काही मुलांवरती मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते। आणि अशामधूनच जर परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले नाही तर आपल्याला IIT मध्ये किंवा MBBS डॉक्टर होण्यासाठी ॲडमिशन भेटणार नाही, याच विचारातून अनेक मुलं नैराश्यात जातात, डिप्रेशन वाढतात आणि त्यामधून अशा धक्कादायक घटना घडतात।